तुका मने
Krishna
पाहता लोचनी सुख झाले वो साजनी विठ्ठल
कोण पुण्य कोण गाठी जासी ऐसी आती भेटी जासी ऐसी आती भेटी जासी ऐसी आती कोण पुण्य कोण गाठी जासी ऐसी आती भेटी जासी ऐसी आती भेटी कोण पुण्य कोण गाठी जासी ऐसी आती संसाराची पाणी संसाराची पाणी हरी हरी कोण हा भाग्याचा ऐतिहासी बोले वाचा 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 हरी हरी रामणी संसाराची पाणी संसाराची पाणी संसाराची पाणी हरी हरी रामणी संसाराची पाणी संसाराची पाणी संसाराची पाणी संसाराची सुखी संसाराची सुखी ज्ञानते भेटी संसाराची सुखी रामायणाची भेटी होय संसाराची सुखी होय संसाराची सुखी होय संसाराची सुख मनेचा सद्गती होय संसाराची सुखी होय संसाराची सुखी जाते संसाराची
कोण पुण्य कोण गाठी कोण पुण्य कोण गाठी कोण पुण्य कोण Thank you.
कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐसियाची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसारसी पाणी कोण हा भाग्याचा ऐसियासी बोले वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसारसी पाणी तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी दिले संसारसी पाणी यंतः प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते
पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे धरी दंडवत साष्टांग कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐशी याची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय या अभंगातून आपलं हृदगत प्रकट करतात. मानवी जीवन हे संत आश्रयाशिवाय संत भेटीशिवाय सफल होत नाही, लक्षात ठेवा. आपण पुष्कळ विद्याभ्यास केले असला, ज्ञानार्जन कमवलेलं असलं तरीसुद्धा संतांची कृपा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संत भेटीशिवाय संतांच्या कृपेशिवाय आपली परमार्थाची साधना परिपूर्ण होत नाही. आपण जर मनाने काही साधना केली तर त्याचं आपल्याला पुण्य मिळतं, पण फल प्राप्त होत नाही. ते फल संतांच्या भेटीनं संतांच्या कृपेने प्राप्त होत असतं. श्री जगद्गुरु तुकोबाराय असं एक हृदगत व्यक्त करतात की मला संतांची भेट व्हावी. वास्तविक संत जीवन आणि सामान्य माणसाचं जीवन हे दिसायला सारखंच असलं तरीसुद्धा अंतरंगाने जर विचार केला तर संतांचा अधिकार फार मोठा आहे. काय होतं की जगद्गुरु तुकोबारायांनी काही दृष्टांत देऊन सिद्ध केलेले आहे. मानवाचं जीवन आणि संतांचे जीवन कसं आहे याकरता तुकोबारायांनी एक असा दृष्टांत दिलेला आहे. या पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा निर्माण होतो. या जमिनीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये मोठमोठे दगड प्राप्त होतात. याच्यामध्ये कोळसाही निघतो, भूगर्भात कोळसाही निघतो. ऐका, आपण जर इकडं शहाबादकडे गेलो तर त्या ठिकाणी आपण भूगर्भाचं खनन केलं तर त्यातून फरशा निघतात महाराज, आयत्या फरशा, शहाबादी फरशा निघतात. हां, आणि राजस्थान साईडला जर तिथं उत्खनन केलं जमिनीचं तर त्यातून मार्बलच्या फरशा, मार्बलची दगडं बाहेर पडतात. ऐका, ती ही जमीन आहे, ही जमीन आहे. एक अशी जमीन आहे की ज्या जमिनीतून असली हिरा बाहेर येतो. असली हिरा. माऊली ज्ञानोबा म्हणतात हा असली हिरा म्हणजे किती किमतीचा, किती लाख, किती कोटी किमतीचा. माऊली सांगतात पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न जोडे
अरे बाबा, या पृथ्वीची सुद्धा, पृथ्वीशी मोल केलं तरी सुद्धा त्या हिऱ्याची किंमत करणार नाही. असं मौल्यवान स्फटिक हिरा जो असतो तो या भूगर्भातच असतो. आणि गारगोट्या त्याही या भूगर्भात असतात. पण गारगोटी आणि हिऱ्याची एकाच ठिकाणी उत्पत्ती जरी असली तरी मात्र त्याच्यामध्ये समानता मानायची नाही. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहोशी संसाटी करू नये. आपण सगळे गारगोट्या आणि संत जीवन हे अष्टपैलू हिरा. महाराज, हिऱ्यासारखं सज्जन अशा प्रकारचं संतांचं जीवन असतं, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे, आकाशामध्ये चंद्र तारांगण असतात. चंद्र हे असतो, ताराही असतात. पण तारा म्हणजे चंद्र नाही, चंद्र म्हणजे चंद्रच. तसं या पृथ्वीच्या ठिकाणी बरं का, या पृथ्वी तलावर, भूतलावर सामान्य माणसं आणि संत याच्यामध्ये फार मोठा अधिकारने फरक आहे, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अरे बाबानो, एवढंच काय तर जगतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही कशापासून होतं? दुधापासून. दुधापासून दह्याची उत्पत्ती होते, बरं का. आणि त्या दह्यापासून लोणी तयार होतं. त्या दह्यापासूनच ताकाची उत्पत्ती होते. आता मला सांगा, लोणी कोणत्या भावात असतं? लोण्याचा भाव काय आणि ताकाचा भाव काय? हा, अरे त्याचं नावच आहे ताक. ताक याचा अर्थ आहे ज्याच्यात अजिबात ताकद नाही त्याचं नाव ताक. ज्या माणसाला अन्न जात नाही, शेवटची घटका मोजायला, अशा माणसाला डॉक्टर म्हणतात त्याला आता ताकच पाजला, त्याच्यावर राहिला तर राहील. म्हणजे ज्याच्यात ताकद नाही त्याला ताक म्हणतात. लोणी हे सार आहे, तसं संत जीवन हे सारमय आहे आणि सामान्य माणसाचं जीवन हे असारमय आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजवू नये. ऐका, ज्या ठिकाणी पाणी वाहतं, बरं का, गटारात पाणी आहे का नाही? गटारात पाणी वाहतं ना, नालीमध्ये पाणी वाहतं, ओढ्यात पाणी वाहतं, बरं का, नदीमध्ये पाणी वाहतं. मग आता एखाद्याने विचार केला की समुद्रात पण पाणीच असतं, मग गटारातल्या पाण्याला समुद्र म्हटलं तर काय बिघडल? अरे तसं नाही रे बाबा, गटार म्हणजे गटारच, बरं का. समुद्र नदी नव्हे पैगा, आशान म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसा साथे. संत नवती जगा मानसा साथे. समुद्र नदी नवे पैदा, म्हणून ऐका, एकाच पाषाणाची पायरी केली आहे, एका पाषाणाचाच महादेवाचं लिंग केलं, म्हणून कोणी त्या पायरीच्या पाया पडेल का? मग तेही पाषाण हेही पाषाण, तरी सुद्धा लिंग हे पूज्यमान आहे. तसं साधू महात्मा पुण्यपुरुष हा ज्या जगतामध्ये पूज्यमान असतो, लक्षात ठेवा. तो आपल्यासारखा दिसत असला तरी, आपल्यासारखा संसार त्याला असला तरी, आपल्यासारखे हात, आपल्यासारखे कान, आपल्यासारखे डोळे, आपल्यासारखं मुख जरी असलं तरी संत हा अधिकाराने मोठा असतो, लक्षात ठेवा. आणि
असे जे संत असतात ना, हे संत भेटल्याशिवाय आपल्या जीवनाची कृतार्थना नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अत्यंत तुकोबाराय परीक्षक आहेत. तुकोबारायांच्या जवळ चांगली परीक्षा आहे, चाचणी आहे. तुकोबाराय असं सांगतात की बाबा हलवून खुंट आधी करावा बळकट. एखादी माझी माता माऊली जर दळायला बसली, आता दळायचा प्रसंग नाही म्हणा, त्याचं नावच होतं जात, ते गेलंच, राहिलंच नाही ते मुळात. पण ते जात्यावर दळणारी माझी आई दळायला बसली ना, तर महाराज तो खुंटा जो रोवायचा असतो, त्या खुंट्याला नारळाचं केसर पिंजून ओलं केलेलं असायचं, भिजवलेलं, आणि त्या छिद्रामध्ये ते बसवायचं. त्याच्यावर खुंटा बसवायचा ना, वरवंटा घ्यायचा. आता वरवंटा काय तुला त्या वरवंटाने असे दणके द्यायचे आणि त्याला हलवून हलवून पाहायचं. मग पक्का बसला याची खात्री झाल्यानंतर मग दळायला सुरुवात करायची. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे साध्या दळणाऱ्या बाईला जनरल नॉलेज आहे. मुमुक्षुला साधकाला जनरल नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणताही बाबा आणि बापू भेटला की लगेच जाऊन त्याच्या पायावर ठेवून तर मस्त बाबा. माझे ज्ञानोबाराय, माझे तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, रामानंद महाराजासारखे असे साधू पुरुष जे आहेत, साधुशील वृत्तीचे पुण्य पुरुष आहेत, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं तरच आपले लक्षात ठेवा. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी वैकुंठ श्री रामानंद महाराजांचं हे 50वे पुण्यस्मरण हे ऐकून मला फार मोठा आनंद वाटला. महाराज हे नामसंकीर्तन सप्ताह किंवा सत्कर्म जे सुरू करायचं असतं ना, त्याला जास्त काही लागत नाही. काही टाळकरी बोलवले, काही गायक बोलवले, काही मृदंगवादक बोलवले, एक दोन पंक्ती दिल्या की हे तयार होतं. पण ऐका, ते तयार झालेलं 50 वर्षापर्यंत टिकणे इतकं त्या साधूंचा आशीर्वाद लागतो. त्याशिवाय हे टिकणं शक्यच नाही, लक्षात ठेवा. तेव्हा अशा एका महान पुरुषाच्या पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तन असल्यामुळं, जगद्गुरु तुकोबाराय परीक्षक असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये साधू भेटलेच पाहिजे बाबा. पण ते साधू कसे असावे? जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये साधूंची अंतर्लक्षणा सांगितलेली आहे. बहिरंग लक्षण हे प्रमुख नाही, साधूंचं अंतरंग लक्षण हे प्रमुख आहे. म्हणजे मग साधूंचं बहिरंग लक्षण काय? साधूंच्या बहिरंग लक्षणाचं काय प्रयोजन काय बाबा? गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हात मेरवती गळा रे. तुळशीच्या माळा, हात मेरवती गळा रे. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हात मेरवती गळा रे. तुळशीच्या माळा, हात मेरवती गळा रे. बहिरंग लक्षण सांगायला लागलो मी. साधूंचं बहिरंग लक्षण असं आहे, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मेरवती गळा रे. टाळ मृदंग घाई पुष्प वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. ऐका, हे बहिरंग लक्षण असलंच पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ, शिवभक्त असेल तर रुद्राक्षाची माळ असलंच पाहिजे. विष्णू भक्त असेल तर त्यांनी ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी का तया भेणे हे लावलंच पाहिजे बरं का. शिवभक्त असेल तर भस्म लावलंच पाहिजे. हे बहिरंग लक्षण आहे महाराज. एका मुलीनं लग्न जमवताना त्या मुलीला अटी सांगितल्या, मुलगा शिकलेला आहे, चालेल का? चालेल. म्हणजे त्याला थोडीशी पगार कमी आहे, चालेल का? चालेल. सगळ्याच अटी तिने मान्य केल्या. म्हणले माझी एक अट आहे. म्हणले काय बोल? माझी एक अट अशी आहे,
की लग्न झाल्यानंतर मी गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही आणि कपाळाला कुंकू लावणार नाही. मला सांगा, असा कोणता नवर असेल तिच्याशी लग्न करायला तयार होणारा? हे जसं बहिरंग लक्षण आहे तसं बहिरंग लक्षण तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा हे बहिरंग लक्षण आहे. पण केवळ बहिरंग लक्षणाने युक्त असतो म्हणजे साधू असतो असं नाही, आणि साधू बहिरंग लक्षणाने युक्त असतात असं पण नाही. ऐका, मी तुम्हाला कुठे सांगतो, साधू भगवे वस्त्र नेसतात असं नाही आणि भगवे वस्त्र नसलेले साधू असतात असं नाही. एकच जर त्यांच्या वस्त्रावर त्याची किंमत नाही, त्यांच्या अंतरंगावर त्यांची किंमत आहे. तुकोबाऱ्यांना परीक्षा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, मी अशा साधूंना भेटण्याची माझी इच्छा आहे. कोण साधू आहेत बाबा ते? जी हरी धरी नामनी, जी हरी धरी नामनी, जी हरी धरी नामनी, जी हरी धरी नामनी. जिनी हरी धरिला मणी, दिले संसारासी पाणी. तुकोबारा भगवंतावर भांडताना काय म्हणतात माहिती का? कैसा जासी सांग आता मजपासून, केले वाता हात, दिले संसारा पाणी. हे देवा, अरे संसारावर पाणी सोडले, आम्ही पण संसाराला पाणी सोडत, आम्ही संसाराला पाणी घालत असतो. अजून वाढ बाबा, वेळ मांडवाला जाऊ, वेळ मांडवाला जाऊ. साधू संतांनी बाह्य उपाधीचा त्याग केलाय, लक्षात ठेवा. बाह्य उपाधीचा त्याग केला असल्यामुळं दिले संसारा पाणी. संसाराला पाणी दिले याचा अर्थ त्या संसारावरचा मोह, त्याची आसक्ती कमी केली आहे महाराज. मला सांगा, आता रामानंद महाराज जाऊन 50 वर्ष झाले. परवा माझ्या मागून काही मुलं कीर्तन करायले, ते 4 व्हीलर गाडीत फिरायलेत महाराज, आणि त्यांचे 4-4, 5-5 मजल्याच्या बिल्डिंग झाल्यात, आणि महाराजांच्या वैभव बघा तुम्ही. तिले संसारा पाणी आसक्ती नसते, मोह जास्त नसतो. भौतिकावर, प्रकृतीवर त्यांची जास्त आसक्ती, त्यांचा मोह नसतो. आवडे ज्या हरी अंतरापासून, ऐसियाचे मनी अर्थ माझे. ज्यांना अंतःकरणापासून फक्त भगवंताचीच आवड आहे, इतर सर्व असणाऱ्या भौतिकातल्या विषयाची अनावड झालेली आहे, असे कोणी असतील ना, त्यांना मला भेटायचं आहे, त्यांना भेटायचं. ऐका, साधू जे असतात ना,
हे साधू सहजासहजी भेटत नाही बरं का. नये संत पण मिळते हाती, हिंडता कपाटी राणी वनी बरं का. एक जण म्हणला बघू एखादा साधू हुडकून काढतो म्हणला मंगळ बाजारात. मंगळाच्या बाजारातच गेला हो साधू हुडकून. अरे साधू रंगवलेला साधू मिळेल, मंगळ बाजार तुम्हाला रंगवलेला साधू मिळेल, पण कल्याण करणारा साधू मिळणार नाही बाबा. तो तिथं असेल कशाला, बाजाराचं त्याचं काय काम आहे. आणि जो बाजार करतो तो साधू कसा असतो असं आहे. महात्मा भेटण्याकरता तुम्हाला इंद्र व्हायचं आहे तर त्याकरता इलेक्शन नाही. इंद्राला इलेक्शन नाही, लक्षात ठेवा. कोणाला व्हायचं का स्वर्गातला राजा इंद्र. स्वर्गातला राजा इंद्र होण्यासाठी महाराज का शतमक संपत्ती स्वर्गीची आहे, असे शेकडो यज्ञ करावे लागतात आणि ते यज्ञ सफल व्हावे लागतात महाराज. यज्ञ करणं हे सोपं नाही, लक्षात ठेवा. आम्हाला साधं सत्यनारायणचं व्रत व्यवस्थित करता येत नाही. आपण दुकानात मधल्या मारुतीला जाऊन म्हणतो सत्यनारायणचं सामान द्या, मग कुचक्या सुपाऱ्या नासक्या खारका ठेवलेलं असतं स्पेशल बरणीत भरून ते बरोबर दुकानदार देतो. आपल्याला सत्यनारायणचं व्रत करता येत नाही साधं, ते यज्ञ सफल होईल आपल्याला. अहो यज्ञामध्ये बसणारा जो याज्ञिक आहे, जो यजमान आहे, त्या यजमानाने यज्ञपूर्व कालामध्ये सर्व भूमी शुद्ध करावी लागते. आणि इतकंच नव्हे तर उपवास करावा लागतो. पती पत्नीचं जरी नातं असलं तरी भावा बहिणीचं नात्याप्रमाणे त्यांनी राहावं लागतं. इतकंच नव्हे तर त्याने भूमीवर शयन करावं लागतं यजमानाने. आणि यज्ञाला सुरुवात झाल्यानंतर जी तुपाची धार असते ना, ओम अग्नी स्वाहा स्वाहा म्हणून एवढ्या पळीमध्ये कवा ते तूप पडते कुणास ठाऊक, तसलं नाही चालत. यज्ञासाठी अशी महाराज हत्तीच्या सोंड्याची जशी सोंड असते ना तशी धार अखंड लागली पाहिजे तुपाची, तर यज्ञाचं फल आहे. आंबा यज्ञ म्हणून देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. त्या यज्ञाकरता पृथ्वी तलावरचे सगळे ब्राह्मण निमंत्रित, वैदिक ब्राह्मण निमंत्रित करावे लागतात. आणि ते ब्राह्मण निमंत्रण द्यायला त्यांना 100 गाई द्यावं लागतात. ब्राह्मणाला निमंत्रण द्यायला आता मग पूजा केल्यानंतर वेगळं. यज्ञ इतका सोपा नाही बाबा. यज्ञाला सुरुवात झाली तर यज्ञ हे कपडे घालून यज्ञ करायचा नसतो, लक्षात ठेवा. अंगातलं वस्त्र उतरवून उघडं बसून आपण यज्ञ करावा लागतो. तर यज्ञाची फलश्रुती त्याचा विधी तसा आहे महाराज. आपल्या भोजनाचा सुद्धा पुरुषांच्या विधी तोच आहे. पुरुषाने भोजनाला बसल्यानंतर ज्यावेळेला ओम सहना वतू म्हणत असतो ना, तर त्यावेळी त्याने आपल्या अंगातला सदरा काढला पाहिजे, तो उघडा बसला पाहिजे. कारण उदाहरण भरणं नव्हे जाणी जे आमच्या श्रीगुरु धोंडोपंत दादांच्या फळावर अजून पद्धत अशा महाराज. अंगातले कपडे घातल्याशिवाय काढल्याशिवाय जेवायला बसू देत नाही. यज्ञ करणार तसं यज्ञ करत असताना आपल्या अंगातले कपडे उतरलेले असतात. आणि अशा काळामध्ये समजा एखादा डास किंवा एखादा चिलर आपल्याला चावला आणि आपण ते आहुती देता देता आपण त्या हाताने जर समजा जिथं डास चावल्या तिथं खाजवलं तर आपण इतक्या वेळ केलेल्या सगळ्या यज्ञाच्या पुण्याचा क्षय होते. मोठा अवघड नाही, खाजवल्यावर नुसतं. शास्त्राने कर्ममार्गामध्ये त्याला पर्याय सांगितलेला आहे. यज्ञाच्या वेळेला असं होणं शक्य आहे बाबा. कधी कधी काही किडा चिलट डास चावण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेला काय करावं, तर त्यावेळेला त्याची पूर्वतयारी म्हणून आपण बसतो त्याच्या शेजारी हरणाचं शिंग घेऊन बसावं. जर समजा डास चिलट चावला तर त्या हरणाच्या शिंगाने जर आपण खाजवलं तर यज्ञाच्या पुण्याचा क्षय होत नाही. मी एवढं का सांगालोय, हे यज्ञ इतकं मोठं अवघड आहे महाराज. यज्ञ करणं इतकं सोपं नाही. पण असे यज्ञ ज्याचे शेकडोचे यज्ञ सिद्धीला गेले, तो डायरेक्ट महाराज देवांचा राजा इंद्र बनतो.
हा शतपथ संपत्ती इंद्राची. ऐका, तुम्हाला ब्रह्मदेव व्हायचं आहे का? ब्रह्मदेव व्हायचं आहे का? ब्रह्मदेव नावाचा नाही, ब्रह्मदेव जर व्हायचा असेल सृष्टी निर्माण करणारा, तर त्याकरता वैदिक ब्राह्मण कुळामध्ये आपला जन्म व्हावा लागतो. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन ब्राह्मणाची सगळी जी क्रिया आहे ती क्रिया त्याने उत्तम प्रकारे विधियुक्त केली पाहिजे. यजन याजन अध्ययन अध्यापन बरं का, हे सगळं केलं पाहिजे महाराज. दान प्रतिग्रहण हे सगळं केलं पाहिजे. अशा षटकर्माने विधियुक्त जर त्यानं ब्राह्मणाचा जन्म सफल केला आणि तो ब्राह्मणाचा जन्म सफल झाल्यानंतर त्यानं पुन्हा दुसऱ्या जन्म ब्राह्मणाचा घेऊन अशी 100 जन्म ब्राह्मणाची विधियुक्त झाल्यानंतर मग ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं. का 101 जन्म जन्मोनी ब्रह्मकर्मा होई जे दे ब्रह्मा आननो हे ज्ञानोबा म्हणतात शेकडो जन्म. ऐका, इंद्रदेवाला ब्रह्मदेवाला विधी आहे, मग संत भेटण्यासाठी काही विधी आहे का? तुकोबऱ्यांना माहीत आहे, संत भेटीसाठी सुद्धा विधी आहे. कोणता विधी आहे? संत भेटत नाहीत महाराज सहजासहजी. आमच्यासारखे कीर्तनकार लगेच भेटतात. फोन, हॅलो महाराज, आमच्या रोहित महाराजांनी तारीख दिली. महाराज आमच्या इथं आजोबा आमच्या पंजोबाची पुण्यतिथी आहे, 50वा पुण्यस्मरणाने तारीख घेता का? आषाढी वारीमध्ये मला 2 महिन्यापूर्वी आलं. हे आमच्यासारखे महाराज भरपूर भेटतात, पण महात्मा मात्र भेटत नाही. लक्षात ठेवा, महात्मा भेटत नाही. मग तो महात्मा भेटण्यासाठी काय पाहिजे? तो कोबऱ्या म्हणतात महात्मा भेटण्याचे पुण्य पाहिजे. ज्ञानोबांना विचारलं की तुम्हाला निवृत्तीनाथांची भेट झाली, साधूंची भेट झाली, कशाच्या आधारावर? पूर्वजन्मे सुकृते थोर केली, पूर्वजन्मे सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली असं ज्ञानोबा बोलतात. तुकोबा म्हणतात कोणा पुण्या फळाले आजी देखील पाऊले. या संतांच्या भेटी करता काय लागतं? पुण्य. कीर्तनकार महाराज भेटण्यासाठी काय लागतं? पैसा. जितका जास्त पैसा तितका जास्त मोठा कीर्तनकार, बॉडीवाला, गाडीवाला, दाढीवाला, आहे का नाही? संत भेटतात ना, ते पुण्याने लक्षात ठेवा. मानवी जीवनामध्ये पुण्य कमावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता तुम्हाला असं वाटेल की मग संत जर पुण्याशिवाय भेटत नाही, आम्हाला पुन्हा एकदा रामानंद महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष घ्यायचं, तर आम्ही काय करावं? तुम्ही हेच करावं, पुण्य जमा करावं, पुण्याचा बॅलन्स वाढवा. आपल्या जीवनामध्ये आपण जी जी कृती करतो त्या कृतीवर पुण्याचा शिक्का पडला पाहिजे. असं कार्य करायचं, ते पुण्य झालं पाहिजे. असे पुण्य म्हणजे महाराज पुण्य हो ठीक आहे म्हणले, आम्ही पुण्य करायला तयार आहे, पण किती पुण्य केलं म्हणजे साधू भेटतात.
एखाद्या वस्तूचा भाव ठरवता येतो. सोनं किती कसं तोळायचं सोनं माहीत नाही. तुला माहीत नसणार, तुझं लग्न झालं, तुला कसं माहीत असतं? होय आकाश, 98,000 का? 98,000 रुपये तोळा सोनं झाले आहे का नाही? 98,000 रुपये मोजले की 1 तोळा सोनं येतं. मग मला सांगा किती पुण्य संग्रहित झालं? म्हणजे साधू ज्ञानोबाराय भेटतील, रामानंद स्वामी भेटतील, किती किती त्याला माफच नाही. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभता पाठवाटी ताई होय भेटी हरिप्रियांची. नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? अरे बाबा निष्काम पुण्य पाहिजे आणि ते किती पाहिजे? अनंत पुण्य. मला सांगा अनंत म्हणजे एकावर किती शून्य हो? बरं, एकावर किती शून्य म्हणजे अनंत. एकावर 2 शून्य म्हणजे किती? एकावर 2 शून्य 100. 200. वा, असे मलाही पाहिजे गिऱ्हाईक. एकावर 2 शून्य 100 झाले. तसं एकावर किती शून्य मारले म्हणजे अनंत होईल सांगा ना. अरे बाबा अनंत म्हणजे ज्याचं मापच करता येत नाही. मग किती बाबा? संत भेटतील इतकं पुण्य आपलं व्हावं लागतं. याचं उत्तर एवढंच आहे. संत भेटण्याइतकं पुण्य आपल्यावर झालं तरच संत भेटतील. पण आणखी पुन्हा एक गंमत अशी आहे, संत भेटण्याकरता लागणारं पुण्य वेगळ्या जातीचं असतं आणि संत भेटल्यानंतर त्यांची सेवा करण्याकरता लागणारं पुण्य वेगळ्याच जातीचं असतं. संत भेटण्याकरता काय लागतं? पुण्य लागतं ऐका. पण कोणतं पुण्य लागतं बाबा? कोणतं याचा अर्थ किती असा अर्थ घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट असं आहे, संत भेटण्याकरता पुण्य लागतं, संत भेटण्या इतकं पुण्य लागतं आणि संत महावैष्णव भेटले तर त्यांची सेवा करण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. हे पुण्य या परिवारांच्या ओमनाबादकर परिवारांच्या पाठीशी आहे म्हणून गेली 50 वर्षापर्यंत ते साधूंची सेवा करतात. लक्षात ठेवा. तुकोबाराने भगवंताला विचारलं, देवा सांगा ना कोण पुण्यांचा होईन म्हणजे संत भेटण्याकरता पुण्य, भेटल्यानंतर त्यांची सेवा करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. लक्षात ठेवा.
आपल्या वाडवडिलांच्या माग जाणं हा बाळाचा स्वभाव आहे, जायला पाहिजे. बापानं बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाढवून. बाप आपल्या मुलासाठी इतकी मोठी अध्यात्माची इस्टेट तयार करतो, पण पोरगा जर बापाच्या मार्गाने चालला नाही तर तो पोरगा त्या बापाचा आहे असं सिद्ध होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून बापू पुढा जाई बाळ पाऊले ते सोय. बाप पुढे जात असताना आपण त्याच्या मागं जाणं हे आपल्या मुलांचं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. बापाच्याच पावलावर पाव आपण चढवला पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, काय म्हणतात महाराज, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आपल्या पुढे जे साधू गेले, संत गेले, महात्मा गेले, त्यांचा मार्ग शोधत आपण त्याच वाटेने गेले पाहिजे. साधूंची वाट सोडली तर आपली वाट लागल्याशिवाय राहत नाही. आपली वाट लावायची आहे का आपल्याला? नाही ना. मग साधूंच्या मार्गाने गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. मार्गी बहुत याची गेले साधू संत. या साधू संत या मार्गाने गेले, त्याच मार्गाने आपण चाललं पाहिजे महाराज. या पद्धतीनं आपण या महात्म्यांचं, या महापुरुषांचं स्मरण करावं. त्यांनी आपल्याकरता महाराज आपला देह झिजवलाय. लक्षात ठेवा. आपत्काळ कितीही प्रतिकूल काळ जरी असला तरी आपला परमार्थ त्यांनी जतन केलाय. लक्षात ठेवा. आपल्यासारखं नाही महाराज सुखसोयी त्यावेळेला. त्यांच्या वेळेला सगळ्या प्रतिकूल काळ होता. त्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी परमार्थ जतन केलं. आता ज्ञानोबारांच्यावर पूर्वी म्हणत होते ना, ज्ञानोबा तुकाराम काय म्हणत. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की म्हणले आता काय नाही, ज्ञानोबा तुकाराम पेटलं घागरी असं होतं. पण आता ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की श्रीखंडपुरी यायला लागली. सगळ्या सुधारणा झाल्यात महाराज, सगळ्या सुधारणा झाल्यात. प्रतिकूल काळामध्ये परमार्थ या साधू संतांनी जतन केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून यांचे विशेष महत्त्व आहे. हे संत भूतलावर येतात, त्याचं पहिलं कारण असं आहे की ते भूतलावर येतात ते करुणा अंतःकरणामध्ये घेऊन येतात. आईचं हृदय धारण करून येतात. तुम्ही आम्ही येतो, पण आपल्या येण्याचं कारण म्हणजे आपलं कर्म. अगा कर्मे जय उरावे, हे सुख दुःखी पळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. आपण आपलं कर्म म्हणून येतो. भगवान पृथ्वीवर अवतार घेतात
भगवानही येतात पण कर्तव्य म्हणून येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, हे अधर्माचा विनाश करण्याकरता, धर्माची रचना संस्थापना करण्याकरता भगवान येतात कर्तव्य म्हणून, आणि संत येतात ते करुणा म्हणून. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. संत महाराज ही अशी शक्ती आहे की हे संत सामान्य माणसाला सुद्धा महाराज चॅलेंज देतात, आव्हान देतात. सामान्य माणसा, आम्ही जे भक्ती सुख लुटले ना, आहे का तुम्हाला ते मिळालं का तुम्हाला? चॅलेंज देतात सामान्य माणसाला. संत सामान्य माणसाला चॅलेंज देतात. यात विशेष नाही, संत काळाला महाराज चॅलेंज देतात. ए काळा, जा तिकडं, आम्ही तुला भीत नाही. तुझं नभे मी कळी काळा, जगद्गुरु तुकोबा आहे. संत महात्मे काळाला चॅलेंज देतात. ए काळा, ए चल, तुला आम्ही भीत नाही रे, तुला भीत नाही, तुला घाबरत नाही आम्ही. आणखीन सांगतो, संत काळाला चॅलेंज देतात, आव्हान देतात. यात विशेष नाही, संत देवाला आव्हान देतात. ए देवा, लय मोठेपणा मिळू नकोस. आमची या भावे तुझं देवपण हे का विसरून राहिला असे. अरे आमच्या श्रद्धेमुळे तुझा देवपणा अस्तित्वात आहे. आम्ही जर नसतो तर तुला कोण विचारलं असतं. म्हणजे देवाला सुद्धा चॅलेंज दिले भगवंताने. लक्षात, त्रिभुवनाच्या मालकाला, ऐका, राजाला चॅलेंज दिले. राजाला, हे राजा, लय उदारे माहित आहे, राजा म्हणजे काय, फार सत्ता आहे. पण एक लक्षात ठेव, तू एकाच राज्याचा मालक असशील, पण आम्ही सगळ्या त्रिभुवनाचे मालक आहोत. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. राजाला चॅलेंज दिले. लक्षात ठेवा, देवाला चॅलेंज दिले, काळाला चॅलेंज दिले. असे संत या पृथ्वी तलावर अवतरित झाले. पण असे जे संत आहेत त्या संतांची लक्षणं म्हणतात, जिही हरी दे हरीला मणी, दिले संसाराशी पाणी. असे जे महात्मे आहेत, असे पुण्यपुरुष आहेत, तुकोबा यांना त्यांना भेटण्याची तळमळ झाली. तुकोबा म्हणतात, काय करावं, असे महात्मे मला भेटतील का हो? का काही स्वामी भेटेल, काही हे बिरडे भेटेल, योगा उनी उडील निमिषमाने. म्हणून कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी. हरी
आपल्या हृदयातली भावना व्यक्त करतात. कोण पुण्य कोणा गाठी, असं कोणतं पुण्य, किती पुण्य कोणाच्या गाठी असेल असा महात्मा भेटण्याकरता. ज्याशी ऐशियाची, ऐशियाची म्हणजे कैशियाची, जिनी हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी. महाराज साधू पुरुष माझे ज्ञानोबराय ज्यावेळेला होते ना, छोटे छोटे बाळ, सगळ्या समाजाने उपेक्षा केली बरं का. वंचना करती जन दुष्ट नष्ट, दुष्ट लोक नष्ट लोक जे आहेत ना, जे भ्रष्ट झाले लोक आहेत, ते लहानपणी बालपणात ज्ञानोबरायांचा त्यांनी त्याग केला महाराज. अशी माझी ज्ञानोबराय बरं का. पण त्या ज्ञानोबरायांना काय भाग्य माझ्या भोजलिंग काकाचं होतं. भोजलिंग काका नावाचे पांचाळ समाजाचे एक महापुरुष होऊनलेले महाराज, ज्यांनी माझ्या ज्ञानोबरायांना आपल्या मांडीवर, आपल्या कडेवर, आपल्या खांद्यावर घेऊन भोजलिंग काका फिरत होते महाराज. लक्षात ठेवा, भोजलिंग काकाने स्वतः ज्ञानोबरायांची भूक तृप्त करायचे, निवृत्तीनाथांना सांभाळायचे, छोट्याशा मुक्ताईला सांभाळायचे, काकासाहेबांना सांभाळायचे महाराज. कोण? भोजलिंग काका. लक्षात ठेवा. तुकोबाऱ्या सांगतात की असे कोणी महापुरुष ज्या महापुरुषांचा संवाद साधतात, भेटणं वेगळं आणि त्यांच्याशी संवाद साधणं वेगळं. बऱ्याच माणसाला अधिकारी महात्मा भेटतो, पण माणसं विचारतात, महाराज लगीन झाले का तुमचं? याच्या लग्नापासून तुझं काय नव्हतं रे? आम्हाला पोरे किती आहेत, काय करतात? अरे बाबा, हरिपाठ विचार, ज्ञानेश्वरीच्या ओव्या विचार, काही नागमराच्या भागवत विचार, तुकोबाऱ्यांची गाथ्यातले अभंग विचार. पोरे किती आहेत, पोरी अरे ते कुत्र्याला डोकराली होतात पोरं, काय त्यात विशेष आहे? हे विशेष आहे का? लक्षात ठेवा. म्हणून भोजलिंग काका ज्ञानोबरायांशी संवाद साधायचे. आणि संतांचा संवाद असा आहे महाराज, कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निकाल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, कृष्ण विष्णू हरी गोविंद. मच्चित्ता मध्य प्राणा बोधयंतः परस्परम कथयंत क्षमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. साधूजवळ आहे काय दुसरं महाराज संवाद? हां, महात्मा जो असतो अधिकारी, ते जर एकमेकाला भेटले ना, त्यांचा संघ असा असतो. आणि महाराजाला भेटले तर मठ बांधून झाला का? किती मजल्यापर्यंत आलाय? तुमचा झाला का? वर्गणी किती गोळा केली? ही आमच्या चर्चा. महात्मा चर्चा करत असताना महाराज फक्त देवाचीच चर्चा असते त्याची. असा जो महात्मा आहे, त्या महात्म्याची ज्याने संवाद साधला, कोण हा भाग्याचा, बोले माझ्या ऐसिया
आसी बोले वाचा आसी बोले वाचा जी हरि धरिला मनी जी हरि धरिला मनी आसी बोले वाचा आसी बोले वाचा संगीत विशारद संगीत रत्न तुम्ही आहात आम्ही वारकरी आहे वारकऱ्यांच्या चाली सांभाळून घ्या बरं दरबारी कानडा म्हटलं मी आपला कसा तरी कानडा वाकडा कोण हा भाग्याचा ऐसी अशी बोले वाचा किती भाग्यवान असतील ना स्वामींबरोबर बोललेले भाग्यवान असतील ना म्हणून त्यांचं भाग्य फार मोठं आहे पण ते संत आहेत कसे जेही हरी धरिला म्हणी दिले संसारासी पाणी विठोबा पुण्य कोणा गाठी आता असे जे साधू आहेत ते साधू भेटल्यानंतर आपल्याला त्याची फलश्रुती काय हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा काय मनुष्याला कोणत्याही तो अगोदर फलाची अपेक्षा करतो मग साधनेला सुरुवात संत भेटले आम्हाला काय मिळेल तर त्याचं फलश्रुती तुकोबाऱ्या सांगतात तुकोबाऱ्या म्हणतात बाबांनो आपल्याला वाघिणीचं सिंहणीचं दूध मिळत नाही मग कोणाचं मिळतं जर्शीचं नाही आपण ज्या जर्शीचं तरी म्हणतो गाईचं म्हशीचं तरी म्हणतो मुंबईतल्या माणसाला एका आम्ही मुलाला विचारलं बाळ दूध कोण देतं तो म्हणला दूध तो भैया देत आहे म्हणला आहे का भैया दूध देतो म्हणला त्याला ती कल्पनाच नाही ना गाय आणि म्हैस असते माहिती त्याला वाटतं भैया दूध देतं त्याची वाघिणीचं दूध असतं लक्षात ठेवा सिंहीणीचं सुद्धा दूध असतं हे दूध सहजासहजी मिळत नाही
समजा व्याघ्रसिंहाचे दूध जोडे बरं का, ते मिळालं समजा, ते मिळालेलं दूध जतन करण्याकरता त्याला जे पात्र ते स्टीलचं भांड चालत नाही बरं का, काशाचं नाही, सोन्याचं भांड लागते, सोन्याचं. सोन्याच्या भांड्यामध्येच ते वाघिणीचं दूध राहतंय, नाही तर दुसऱ्या भांड्यात ठेवलं की भोग पडून निघून जाते. एवढी पावर त्या दुधामध्ये असते वाघिणीच्या, लक्षात ठेवा. हे व्याघ्रसिंह दूध आहे, हे प्राप्त होईल कदाचित नाही, पण काय होईल, व्याघ्रसिंह दुधाची शक्ती, व्याघ्र दुधाची साठी आपल्या जीवनामध्ये अति सबळता येईल पुष्टी. वाघिणीचं दूध पिला, सिंह दूध पिला तर काय अति सबळता येईल पुष्टी. बलवान होईल. वाघिणीचं दूध पिलेला माणूस असा साधारण होईल. मरक्या म्हशीचं दूध पिणार, जरशाचं म्हशी दूध पिलं पोरग बघा काय मला. जवानी मुलांनी कसं असलं पाहिजे. काय करावं, आम्हाला दूध खायला मिळालं नाही. आमच्या वेळेला दूध नावात नव्हतंच महाराज, आता शेतीवर दूध द्यायचं. आता सगळं असताना उपलब्ध पोरं असतात. असं का, गुटखा खाऊन खाऊन सत्यानाश करून टाकल्या पोरांनी. लक्षात ठेवा, व्यसना अधीन होऊन मुलांनी आपल्या शरीराचं शरीर माध्यम खलू धर्म साधन असं म्हटलेलं आहे. शरीर माध्यम जतन करा. व्याघ्र दुधाची साठी अति सबलता जोडी पुष्टी. परी जन्म मरण तुटी दुधासाठी कदा नव्हे. नाथ महाराज म्हणतात, जन्म मरणाची परंपरा, जन्म मरण संपवायचं असेल, ते जन्म मरणाचं दुःख संपवायचं असेल तर त्याला एकच, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे Oh
सेवा संपलेली आहे. संतांच्या भेटीमध्ये संसाराची तुटी होते. म्हणजे कोणचा संसार? आपल्या संसाराचा सत्यानाश होत नाही बरं का. जन्म मरणाचे जे संसार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशम इह संसारे खलु दुष्करे. हा जो संसार आहे त्या संसाराचा विनाश, संसार दुःखाचा विनाश होतो त्यांच्या भेटीमध्ये. पण कोणाच्या, कोणत्या संताच्या? जिही हरी धरिला मनी दिले संसारा पण यथा मती यथा अवकाश. अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जे चिंतन म्हणले ते तुकोबऱ्यांना अभिप्रेत आहे असं मात्र अजिबात नसेल. कारण का तुकोबऱ्याचा अभिप्राय या अभंगाशी काय असेल ते तुकोबऱ्यांनाच माहिती. आपण त्या अभंगाची सेवा म्हणून, आपण वाङ्मयाची सेवा म्हणून आपण त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला. यायला थोडा उशीर झाला. सोलापुरात एका ठिकाणी प्रवचन होतं, त्या प्रवचन करून यायला उशीर झाला. त्यामुळे तुमचा अमूल्य वेळाची तुमच्या आज थोडीशी फजिती झाली म्हणून क्षमा मागतो. तुमचा वेळ फार मोठा मी घेतला म्हणून क्षमा मागतो. आणि एकदा जगद्गुरु तुकोबाईंचं भजन करून शेवटची चालून सेवेला समर्पण होईल. हरी तुकाराम असं कधी म्हणायचं नसतं चौघरात करता. मग काय म्हणायचं? अरे तुकोबाऱ्यांचा हा मोठा आणि समान तुकोबाऱ्यांच्या वैकुंठ गमनाचा 375वा वर्धापन दिन असल्यामुळं आपण पहिल्यांदा त्यांचं भजन घेतलं. नंतर माऊलींचं आता बरं का, माऊलींना 750 वर्ष झाले माऊलींच्या जन्माला. उद्या श्रावण वद्य अष्टमीला ज्ञानोबाऱ्यांचा जन्मोत्सव साजरा करा. गोकुळाष्टमी श्रीकृष्णाचं करायचंच, पण त्याच दिवशी ज्ञानोबाऱ्यांच्या मात्र जन्माचा उल्लेख मुद्दाम करून ज्ञानोबाऱ्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा. मनाशी भेटी
Thank you.
बाळांच्या मध्ये बाळाचं कीर्तन झाले, छान झाले. बोललो ते आता काही जाणता नेमता, क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझे माय. स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली, क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझे माय. तुका म्हणे लाड दिला तैसे पूर्वा कोड, क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय. विठ्ठल जय जय जय